कळंब येथील मनीषा कारभारी बिडवे या महिलेच्या हत्या प्रकरणातील 2 आरोपी निष्पन्न झाले होते। त्यापैकी एका आरोपीला पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतलाय। त्यामधील एक आरोपी अद्याप फरार आहे। रामेश्वर उर्फ राण्या माधव भोसले, उस्मान गुलाब सय्यद असं आरोपींचे नाव आहेत। महिलेची हत्या आणि संतोष देशमुख प्रकरणाशी काही संबंध आहे का हे पाहणं मात्र गरजेचं आहे। कळंबमधील हा धक्कादायक प्रकार समोर आला। संतोष देशमुख यांच्या हत्येशी काही संबंध आहे का या संदर्भात सुद्धा तपास सुरू आहे। एक आरोपीला ताब्यात घेण्यात आलाय, एक आरोपी अद्याप सुद्धा फरार आहे। एका आरोपीला पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतला। त्यामधील एक आरोपी अद्याप फरार आहे। रामेश्वर उर्फ राण्या माधव भोसले, उस्मान गुलाब सय्यद असं आरोपीचे नाव आहे। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी रहीम शेख आपल्या सोबत जोडले। तर रहीम, खरं तर आपण पाहतो संतोष देशमुख हत्या प्रकरणाची चर्चा राज्यभर झाली। आता मनीषा बिडवेच्या हत्या प्रकरणात संतोष देशमुख यांच्या हत्येशी काही संबंध आहे का या संदर्भातला तपास सुरू आहे। एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलं, काय सांगशील सविस्तर? करण गेल्या 4-5 दिवसापूर्वी मनीषा कारभारी बिडवे या महिलेची निर्गुणपणे तिच्या घरी हत्या करण्यात आली होती आणि तिचे प्रेत हे कुजलेल्या अवस्थेत आढळून आलं होतं। आणि अशी चर्चा सुरू झाली जिल्ह्यामध्ये, कळंब शहरामध्ये, की मनीषा कारभारी बिडवे याचा ते बीड जिल्ह्यातील देशमुख प्रकरणाशी संबंध आहे अशी चर्चा झाली होती, परंतु तसं काही नाहीये। त्या दरम्यान ज्या महिलेची चर्चा झाली होती ती महिला वेगळी आहे असं पोलीस प्रशासनाने सांगितलंय आणि जी मयत महिला आहे ती महिला वेगळी आहे। 2 वेगवेगळ्या घटना आहेत। मनीषा कारभारी बिडवे या महिलेचा आणि त्या घटनेचा काही संबंध नाही असं तपास अधिकारी सानप यांनी सांगितलं आहे। महिलेच्या खून प्रकरणात 2 आरोपी निष्पन्न, संशयित आरोपी निष्पन्न झाले आहेत। या प्रकरणी आज पहाटे 5 वाजता कळंब पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे। एक आरोपी संशयित आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आलंय, तर दुसरा आरोपी, मुख्य आरोपी हा फरार झाला असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। करण, नक्कीच रहीम, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता गंभीर आणि नवा आरोप करण्यात आलाय। संतोष देशमुख हत्या प्रकरणात ज्या प्रकरणात चौकशी झाली त्या महिलेची कळंब शहरात हत्या झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय। देशमुखांवर अनैतिक संबंधाचे आरोप या महिलेद्वारे केले जाणार होते, तिचीच हत्या झाल्याचं अंजली दमानिया यांनी म्हटलंय। कळंब शहरातील द्वारकानगरमध्ये ही महिला राहत होती। या महिलेची 7 ते 8 दिवसांपूर्वी हत्या झाल्याचं दमानिया यांचं म्हणणं आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही धागेदोरे हाती लागू नये म्हणून ही हत्या झाली अशी चर्चा सध्या सुरू आहे। आज जेव्हा मी त्यांच्याशी बोलले तेव्हा त्यांनी कन्फर्म केलंय की अशी एक महिला तिथे आढळली होती। तिच्या घरात म्हणजे घराला बाहेरून कुलूप होतं आणि आत तिचा मृतदेह होता आणि डोक्यात म्हणजे बोलताना सुद्धा कसं तरी वाटतं की हातोडा घालून तिला मारण्यात आलं होतं। आणि तो जो माणूस, ती 2 माणसं होती, त्याचे आता व्हिडिओ ऑडिओ देखील त्यांच्याकडे पोचलेले आहेत। आणि कसं झालंय की ती महिला इतकी विचित्र होती की तिच्या घरच्यांनी सुद्धा कंप्लेंट देण्यास सुद्धा नकार दिल्यामुळे FIR होत नव्हती। ती आता त्यांनी सुओ मोठं जे प्रोसिजर आहे पोलिसांचं ते त्यांनी करून आता FIR आज करतायत असं मला ते सकाळी म्हणाले होते। नेमकी तीच महिला का असं जर SITच्या तपासामध्ये पुढे आलं आणि त्या महिलेचा जर खून झाला तर ती गंभीर बाब आहे। मग आता हे पुढचे पुरावे संपवायला सुरुवात झाली का? आता याच्यामध्ये आम्हाला संतोष देशमुखच्या खुनाच्या बाबतीमध्ये फार दिव्य आहे, मी ते कबूल करतो की ही केस आम्हाला शेवटपर्यंत लढवायची आहे, शेवटपर्यंत तडीच न्यायची आहे। तर त्या महिलेची हत्या झाली, दमानिया यांनी नेमके आरोप काय केले ते आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। संतोष देशमुखांवर अनैतिक संबंधाचे आरोप करण्यासाठी महिलेला तयार करण्यात आलं होतं। कळंब शहरातील द्वारका नगरीमध्ये राहत्या घरात तिचा मृतदेह आढळलाय। ज्या घरातून उग्रवास येत होता त्या घराला बाहेरून कुलूप लावलेलं होतं। संबंधित महिलेचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह पोलिसांना आढळला। मृतदेह सडलेला असल्याने जागेवरच पोस्टमॉर्टम केलं, अंत्यविधी सुद्धा उरकला। संबंधित महिला अनेक पुरुषांना अडकवण्याचे काम करायची।
मनीषा आकुसकर, मनीषा बिडवे, मनीषा मनोज बियाणी, मनीषा राम उपाडे, मनीषा संजय गोंदवले ही वेगवेगळ्या नावाने सुद्धा त्या ठिकाणी वावरायची अशी सुद्धा धक्कादायक अशी माहिती समोर आली.